नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 7 इंचाच्या मूर्तीसाठी धोतर कसा शिवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे। याच्या आधी मी 11 इंचाच्या मूर्तीसाठी सुद्धा सेम धोतर शिवून तुम्हाला दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आज आपण 7 इंचाच्या मूर्तीसाठी धोतर शिवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीमध्ये व्यवस्थित मापासहित मी तुम्हाला धोतर कसा शिवायचा हे सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि धोतरवरती मॅचिंग अशी शेला कंता टोपी सुद्धा मी शिवलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया। तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया। तर बघा 7 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी एकदम सोप्या पद्धतीने धोतर कसा शिवायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर हा सेम धोतर 11 इंचाच्या मूर्तीसाठी कसा शिवायचा याची सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर आता जो आपण धोतर शिवणार आहोत त्या धोतरवरती मॅचिंग अशी कंता टोपी आणि शेला मी ऑलरेडी शिवलेला आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर बघा 7 इंचासाठी सुंदर अशी लेस लावून एकदम सिंपल मध्ये हा शेला शिवलेला आहे आणि ही कंता टोपी शिवलेली आहे। ही कंता टोपीचा जो शेप आहे तो त्रिकोण मध्ये आहे। तर ही कंता टोपी कशी शिवायची याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आता आपण धोतर शिवायला सुरुवात करूया। तर धोतर शिवण्यासाठी आपल्याला जो कापड आपण घेतला त्याचे 2 तुकडे लागणार आहेत। जो मेन कापड आहे त्याचे 2 तुकडे लागणार आहेत आणि अस्तरचे 2 तुकडे लागणार आहेत। तर याची जी रुंदी आहे ती आहे 5 इंच आणि ह्याची जी लांबी आहे ती आहे 8 इंच। म्हणजे रुंदी 5 इंच आणि लांबी 8 इंच असा हा कापड कटिंग करून घेतलेला आहे। सेम मापामध्ये 2 तुकडे घेतलेले आहेत मेन कापडाचे आणि सेम मापामध्ये 2 तुकडे घेतलेले आहेत अस्तरचे। असे हे आपले 4 तुकडे आहेत टोटल। आणि नाडी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक पट्टी लागणार आहे। तर मेन जो कापड आहे त्याचीच पट्टी घेतलेली आहे। याची जी लांबी आहे ती 17 इंच लांब आहे आणि जी रुंदी आहे ती 2.5 इंच रुंद आहे, अशी ही पट्टी घेतलेली आहे। आता आपण धोतर शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे 2 जे अस्तरचे तुकडे आहेत ते समोरासमोर ठेवायचे, त्याच्यावरती मेन जो फॅब्रिक आहे त्याचे तुकडे सुद्धा ठेवायचे आहे। तर आता आपल्याला या चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे अस्तरला मेन कापड जोडून घ्यायचं आहे आपल्याला। चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची, सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे। तर सिंगल शिलाई मारून झाल्याच्या नंतर या ज्या 2 बाजू आहेत, ही उभी बाजू आणि ही जी आडवी बाजू आहे खालच्या साईडची, त्याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। कळलं? चारी बाजूंना पहिल्यांदा सिंगल मध्ये शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर ह्या ज्या 2 बाजू आहेत, उभी बाजू आणि ही खालची आडवी बाजू जी आहे, त्यांना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा व्यवस्थित अशी आपली शिलाई मारून झालेली आहे। मागच्या साईडने बघा वरती इकडे सिंगल शिलाई आहे आणि इकडे डबल शिलाई मारलेली आहे, ज्या समोरासमोरच्या ज्या 2 बाजू आहेत त्यांना। तर बघा अशा पद्धतीने इकडे डबल फोल्ड वाली शिलाई आहे आणि इकडे सुद्धा। तर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर लेस कशी लावायची, जी खालची जी बाजू आहे ना, जी सरळ आडवी बाजू आहे जिथे आपण डबल फोल्ड मारून शिलाई मारली आहे, फक्त तेवढ्याच 2 बाजूंना आपल्याला लेस लावायची आहे। या पॅचला इकडे आणि या पॅचला इकडे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। आता लेस मी इथे गोल्डन कलरची लेस वापरणार आहे, तुम्ही कोणतीही लेस वापरली तरी पण चालेल। आता जी मॅचिंग मी शेल्याला आणि कंता टोपीला वापरली आहे ना, सेम हीच लेस मी वापरणार आहे। तर अशा पद्धतीने मी ही लेस इकडे खालच्या साईडला लावून घेत आहे। तर बघा व्यवस्थित लेस लावते आणि तुम्हाला दाखवते। तर बघा दोन्ही पॅचला खालून आपली लेस लावून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर जी पट्टी आपण घेतली आहे ना, जी 17 इंच लांब घेतलेली आहे आणि 2.5 इंच रुंद आहे, त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। आता ही पट्टी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे। बघा मध्याच्या इथे मी कट मारून घेतलेला आहे। आता हा जो पॅच येणार आहे
तो मध्याच्या या साईडला येणार आहे आणि हा जो पॅच आहे तो मध्याच्या या साईडला येणार आहे। ठीक आहे, तर दोन पॅच समोरासमोर येणार आहेत, म्हणजे जी फोल्डवाली जी बाजू आहे ना आपली ती समोरासमोर मध्यभागी येणार आहे। ठीक आहे, तर आता हा जो पॅच आहे तो आपल्याला लावून घ्यायचा इथे। तर कसा लावून घ्यायचा, तर बघा मध्यापासून इकडे 2.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे, मार्क करून घ्यायचं 2.5 इंचावरती आणि मध्यापासून या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा महाराज बसलेले असतात आणि महाराजांचा जो कमरेच्या इथे जो गॅप असतो समोरच्या बाजूने, म्हणजे ह्या हातापासून या हातापर्यंतचा जो मधला गॅप असतो ना, तो गॅप आपल्याला मोजून घ्यायचा असतो। तो साधारणतः 5 इंच एवढा येतो। तर आता आपल्याला टोटल 5 इंच माप घ्यायचा आहे, मध्य पकडून 5 इंच टोटल आला पाहिजे, म्हणून आपण मध्याच्या या साईडला 2.5 इंच आणि या साईडला 2.5 इंच असं आपण माप घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो इकडच्या साईडचा जो पॅच आहे त्या पॅचला आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। बघा जसं आपण धोतरला प्लेट्स असतात ना त्या टाईपमध्ये आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत। हे बघा हाताने सारखं करून एक एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे, प्लेटवर प्लेट घ्यायची आणि ही शेवटची जी प्लेट राहते ना ती आपल्याला अशी स्क्वेअर मध्ये इथे घ्यायची आणि हा असा पॅच आपला इकडे तयार होतो। हा पॅच जसाच्या तसा मध्यावरती ठेवून घ्यायचा, हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि आपल्याला एक सरळ ह्या पट्टीला धरून शिलाई मारून घ्यायचा, म्हणजे हा जो पॅच आहे ना तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे। तर एक पॅच मी अटॅच करून घेते आणि नंतर तुम्हाला दुसरा पॅच दाखवते। तर बघा अशा पद्धतीने हा जो पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे, हे बघा अटॅच केलेला आहे। आणि आता दुसरा पॅच आपल्याला घ्यायचा आहे। हा असा जो फोल्ड आहे तो समोरच्या बाजूचा जो फोल्ड आहे तो समोरच ठेवायचा आहे आपल्याला आणि आता ह्या फोल्डच्या या साईडने आपल्याला प्लेट्स मारायला घ्यायच्या आहेत। जशा आपण तिकडे प्लेट्स मारल्या ना सेम आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत, एकावर एक प्लेट्स घ्यायच्या। हे बघा अशा पद्धतीने आणि शेवटची जी प्लेट आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचं आणि हे वरची जी बाजू आहे ना ती सरळ आली पाहिजे, म्हणजे आपल्याला बरोबर मध्यभागी हा ठेवायचा आहे पॅच असा आणि ही जी बाजू आहे तिला अशी सरळ ठेवून आपल्याला इकडे सरळ शिलाई मारून घ्यायची। हे बघा सरळ आपली शिलाई होईल, म्हणजे दोन्ही पॅच आपले एकत्र व्यवस्थित समोरासमोर जोडले जातील। तर हा सुद्धा पॅच मी या पट्टीला अटॅच करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते। बघा दोन्ही पॅच आपले अटॅच झालेले आहेत व्यवस्थित असे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही ते जी ओपन बाजू आहे ना ही वाली मध्यभागी त्याला दोन्ही पॅच एकमेकांवरती ठेवून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जी लेस आता आपण वापरली आहे ना सेम लेस आपल्याला इथे अशा पद्धतीने उभी लावून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित अशी उभी ही लेस मी लावून घेते। अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। सरळ मी उभी लावून घेते आणि शिलाई मारून घेते, म्हणजे काय होईल की हे दोन्ही जे पॅच आहेत ना एकमेकांना अटॅच होतील। तर व्यवस्थित अशी मी लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर बघा मी लेस लावलेले आहेत, 2 लेस लावल्या मी। एक लेसची जी टोकं आहेत ना ती या साईडला आणि या साईडला सुद्धा अशी समोरासमोर 2 लेसचे तुकडे लावले, जेणेकरून खूप सुंदर दिसते। ते सिंगल लावली असती तर एवढं छान वाटत नव्हतं, म्हणून मी 2 लेस लावल्या। आता आपल्याला काय करायचं, याची नाडी तयार करून घ्यायची आहे। हा सिंपल असा धोतरचा जो पॅटर्न आहे ना तो आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे। तर या कापडाला आपल्याला एक फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची या टोकाला आणि या टोकाला सुद्धा फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। फोल्ड मारून शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा जो कापड आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ही जी शिलाई आहे ती आतल्या साईडला टाकून आपल्याला अशा पद्धतीने हे फिनिशिंग देत आपल्याला ही नाडी तयार करायची आहे। ही शिलाई मारताना पुढपर्यंत शिलाई मारायची फोल्ड घेऊन, म्हणजे ती आपली नाडी तयार होते। तर आता मी व्यवस्थित अशी नाडी तयार करते आणि आपला धोतराचा जो फायनल लुक आहे तो तुम्हाला दाखवते। तर बघा खूप सुंदर असा हा धोतर आपला तयार झालेला आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे, कुठेही धागेदोरे निघत नाहीयेत। खूप छान असा हा धोतर महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर वाटणार आहे। तर आता ह्याच्यावरचा मॅचिंग शेला
आणि कंता टोपी सुद्धा परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर वाटणार आहे महाराजांना। आणि हे जे वस्त्र आहेत ते 7 इंचासाठी आहेत आणि एकदम डिटेलमध्ये वस्त्र कसे शिवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।